नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मी प्रमोद जैन पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बँकिंग इन इंडिया भारतातील बँक व्यवसायाला बघणार आहोत. हा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय सोपा टॉपिक आणि हमखास पैकीच्या पैकी मार्क देणारा सब्जेक्ट आहे. इकॉनॉमिक्समधला जर सगळ्यात कुठला सोपा भाग असेल तो बँकिंगचा भाग आहे. त्यामुळे या भागातली पैकीच्या पैकी मार्क आपल्याला काय भेटली पाहिजेत हमखास. फक्त काही नाही आहे, थोडीशी आकडेवारी आहे, थोडीशी इसवीसन आहेत, तेवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्यात. बाकी सगळं कन्सेप्टवरती हा टॉपिक जो आहे तो बेस आहे. अर्धा टॉपिक कन्सेप्टवरती आहे आणि अर्धा थोडासा आकडेवारीवरती. टेन्शन वगैरे घ्यायचं नाही, एकदम सोपा टॉपिक आहे. आपण एकदम सोप्या पद्धतीने याला काय करणार आहोत, बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या टॉपिकला सुरू करण्या अगोदर आपण काय करणार आहोत, पैशाचा चक्रीय प्रवाह किंवा मनी फ्लो म्हणजे काय असतो, मनी फ्लोमध्ये बँका कशा भूमिका घेतात ते थोडंसं बघणार आहोत. मनी फ्लो म्हणजे काय असतं ते समजून घेणार आहोत. नंतर आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. बघा, कुठलीही एखादी वस्तू तयार करायची असेल, समजा ही वस्तू तयार करायची असेल तर ही वस्तू तयार करण्यासाठी काही गोष्टींची, बेसिक गोष्टींची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ पहिली बेसिक गोष्ट काय, एक जागा लागेल. दुसरी गोष्ट, ही वस्तू तयार करण्यासाठी काही कामगार लागतील. तिसरी गोष्ट, भांडवलाची आवश्यकता असेल. आणि चौथी गोष्ट, एखादा उद्योजक ही वस्तू तयार करण्यासाठी अपेक्षित आहे. बरोबर आहे. ही वस्तू कोणीतरी तयार करणार आहे म्हणजे ही वस्तू कोणीतरी वापरणार सुद्धा आहे. आता आपण आधी चित्र लक्षात घ्या. चित्रावरून तुमच्या लक्षात येईल की एक साईडला काय आहे, हाऊस होल्डर किंवा कुटुंब संस्था आहेत आणि दुसऱ्या साईडला बिझनेस फर्म्स आहेत. बरोबर आहे, उद्योजक आहेत. आता बघा, एक लक्षात घ्या, एका वस्तूची किंमत समजा 100 रुपये असेल तर त्या 100 रुपयाच्या वस्तूमध्ये या 4 फॅक्टरची काय असते, कॉस्ट असते. म्हणजे लँडसाठी 25 रुपये भाडं दिलं असेल, 25 रुपये कामगारांना दिले असतील, 25 रुपये त्याच्यानंतर व्याज दिलं असेल भांडवलाचं, आणि 25 रुपये उद्योजकाचा काय असेल, नफा असेल. म्हणजे ह्या वस्तूची जर किंमत 100 रुपये असेल तर 25 रुपयाचे 4 लोकांचं काय झालं की 100 रुपये काय झालं, इन्कम झालं. बरोबर आहे. म्हणजे ज्यांनी लँड दिली त्याला भाडं भेटलं, ज्यांनी मजुरी केली त्याला त्याच्या बदल्यात मोबदला म्हणून त्याला वेजेस म्हणून 25 रुपये भेटले, ज्यानं भांडवल गुंतवलं त्याला 25 रुपये काय भेटलं, व्याज भेटलं, आणि ज्यांनी सगळं घडून आणलं त्या उद्योजकाला 25 रुपये नफा भेटला. म्हणजे ह्या 4 लोकांचं जर इन्कमचा विचार केला तर ते एकूण इन्कम किती आहे, 100 रुपये आहे. बरोबर आहे. आता हीच लोक काय करतात, नंतर या वस्तू काय करतात, खरेदी करतात. म्हणजे कोणती तरी व्यक्ती काय करेल, ही 100 रुपयाची वस्तू तयार करेल आणि पुन्हा काय करेल की त्या उद्योजकाला नवीन वस्तू तयार करण्यासाठी काय करेल, प्रोत्साहन देईल. म्हणजे पैशाचा काय चालू असतं, एक चक्र चालू असतं. म्हणजे ज्या कुटुंब संस्था एखादी वस्तू तयार करतात त्याच कुटुंब संस्था ती वस्तू काय करतात, वापरतात आणि उद्योजकाला काय करतात, नवीन वस्तू तयार करण्यासाठी काय करतात, पैसे देतात. आता अलीकडच्या काळामध्ये ह्या पैशाच्या चक्री प्रवाहामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका 2 संस्था निभावतात किंवा राबवतात. त्या 2 संस्था म्हणजे एक बँका आणि दुसऱ्या नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट. याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो फायनान्शियल इंटरमिडिएट्स, किंवा जे मध्यस्थी पैशाची काम करतात. पैशाची देवाणघेवाणमध्ये जी लोक मध्यस्थी म्हणून काम करतात त्या मध्यस्थींना त्याच्यामध्ये एक बँकांचा समावेश होतो आणि दुसरा नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूटचा समावेश होतो. आज आपण यापैकी बँकांना बघायला सुरुवात करणार आहोत. पूर्वीच्या काळी जेव्हा बँका अस्तित्वात नव्हत्या किंवा ज्या काळी पैसा अस्तित्वात नव्हता त्यावेळेसही आपल्याला काही वस्तू काय होतं, लागत होत्या. आज जर विचार केला तर आपल्याला एखादी वस्तू घ्यायची असेल तर आपण काय करतो, पैसा देतो आणि वस्तू विकत घेतो. मात्र पूर्वीच्या काळी जर विचार केला तर पूर्वीच्या काळी ज्यावेळा आपल्याकडे पैसा अस्तित्वात नव्हता किंवा पैसा काय असतो हे लोकांना माहिती नव्हतं, त्यावेळेस एक सिस्टम होतं. त्या सिस्टमला बार्टर सिस्टम म्हणतात किंवा आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला वस्तू विनिमय पद्धत म्हणतात. म्हणजे एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू लोक काय करत होतात, देवाणघेवाण करत होतात आणि स्वतःच्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करत होतात. मात्र या वस्तू विनिमय पद्धतीमध्ये काय होते, काही ड्रॉबॅक्स होते. म्हणजे कोणत्या वस्तूच्या बदल्यात काय द्यायचं. म्हणजे जर आता विचार केला की सोन्याच्या बदल्यात जर चांदी विचार केला तर सोन्याच्या बदल्यात नेमकी चांदी द्यायची किती. बरोबर आहे, कारण सोन्याचं आणि चांदीच्या मूल्यामध्ये जर तफावत विचार केली तर खूप जमीन आसमानचा फरक आहे. मग ती द्यायचं किती हे मोजमाप ठरवणं जमत नव्हतं. त्यामुळं काय झालं की समस्या निर्माण होत होत्या.
या समस्येतून बाहेर निघण्यासाठी पूर्वी काय झालं की मग धातूची नाणी निघाली. धातूच्या नाण्याचा काय व्हायला लागलं, वापर व्हायला, आणि त्या धातूच्या नाणीचं काय व्हायला लागलं, एक मूल्य ठरवलं जावं लागलं. ते मूल्य निश्चितीमुळं काय व्हायला लागलं की या ज्या समस्यात होते की एखाद्या गोष्टीसाठी काय द्यायचं, वस्तू विनिमयामध्ये ज्या समस्यात होत्या त्या समस्या काय व्हायला कालांतराने हळूहळू थोड्याशा बाजूला निघल्या. खऱ्या अर्थानं बँक सिस्टमची उत्क्रांती जर म्हणाल तर तिथून सुरुवात झालेली आपल्याला पाहायला भेटते. बरोबर आहे. आता आपल्याला जास्त जुनं जायचं नाही, आपल्याला काय करायचं, थोडंसं अलीकडे बघायचं. आता बेसिकली बघा, आधुनिक बँकांचा जर विकासाचा विचार केला तर आधुनिक बँकांचा विकास जो आहे तो इटलीमध्ये झाला. इटलीमधील ज्यू लोकांनी काय केला, आधुनिक बँकांचा पायभरणी केली असं म्हणतात. जो बँक हा शब्द आहे, बँक हा शब्द इटालियन शब्दावरूनच आला असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ काय होतं की इटलीमध्ये ज्या ठिकाणं पैशाच्या देवाणघेवाण केली जात होती त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी लोक बसून करत होते त्या ठिकाणाला बँकोस म्हणायचं किंवा बँको म्हणायचे. त्या ठिकाणाला बँको म्हणजे बसण्याची जागा. त्या बँको शब्दावरूनच हा आधुनिक बँक शब्द आल्याचा पाहायला भेटतो. बरोबर आहे. आता जर थोडंसं भारताचा विचार केला तर भारतामध्ये जर विचार केला तर मौर्य काळामध्ये किंवा बौद्ध काळामध्येच थोडासा बँकिंग व्यवसाय म्हणजे ॲक्च्युअल बँकिंग व्यवसायाला नाही तर वचनचिठ्ठ्या असतील किंवा काही नोट्स असतील किंवा काही लिहून देणं वगैरे या पद्धतीची सुरुवात जी होती ती मौर्य काळामध्ये झाली होती. आता आपल्याला जुना हिस्ट्रीमध्ये खूप जायचं नाही, आपल्याला प्री इंडिपेंडंट आणि पोस्ट इंडिपेंडंट बँकेची हिस्ट्री फक्त पाहायची आहे. हिस्ट्री ऑफ इंडियन बँकिंग सिस्टम, भारतातील बँकांचा विकास, याला आपण बघणार आहोत. बेसिकली बघा, भारतीय बँकाचा जर विकासाचा विचार करायचा झाला किंवा इतिहासाचा विचार करायचा झाला तर तो 2 टप्प्यामध्ये बघावा लागतो. पहिला गोष्ट प्री इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील बँकांचा विकास भारतातील, आणि पोस्ट इंडिपेंडंट म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर. आता स्वातंत्र्याच्या नंतरच्या बँकांचा जर विचार करता तिथे पुन्हा अजून 2 टप्पे पडतात. म्हणजे साधारणतः 1947 पासून ते 1991 पर्यंतचा एक काळ, आणि त्यानंतरचा जर विचार केला तर 1991 ज्यावेळेस आपण लिबरलायझेशनला स्वीकार केला त्यानंतर मोठ्या प्रमाणावरती काय झालं, भारतातील बँक व्यवसायामध्ये काय झाले, बदल झाले. ते बदल आपल्याला या 2 टप्प्यामध्ये बघावं लागतात. म्हणजे बेसिकली 2 पार्ट पडतील. पहिली गोष्ट म्हणजे 1947च्या पूर्वीचा काळ, आणि दुसरा म्हणजे 1947 ते 91 आणि 91 पासून ते आजपर्यंतचा काळ. अशा टप्प्यामध्ये आपल्याला भारतीय बँकांचा इतिहास पाहता येतो. प्री इंडिपेंडन्सचा जर विचार केला किंवा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतामध्ये खऱ्या अर्थानं बँकांचा विकास या ब्रिटिशांनी केला. ब्रिटिशांनी बँकांचा विकास का केला, कारण त्यांना ते व्यापारासाठी काय होतं, सोयीस्कर होतं. त्या अनुषंगानं त्यांनी काय केलं, सुरुवातीला काही भारतामध्ये बँका स्थापन करण्याची सुरुवात केली. त्या अनुषंगानं बघा, त्यांनी 1770मध्ये भारतामध्ये बँक ऑफ हिंदुस्तान नावाची पहिली बँक काय केली, स्थापन केली. ही बँक कोणी स्थापन केली होती, जे ब्रिटिशांचे एजन्सी हाऊस होते त्या एजन्सी हाऊसेसनी काय केली होती, बँक स्थापन केली होती. अलेक्झांडर अँड कंपनी नावाच्या बँकेने ही भारतातील पहिली बँक जी होती ही भारतीय मालकीची नव्हती. ही ब्रिटिशांनी स्थापन केलेली बँक होती. 1770मध्ये ही बँक स्थापन झाली आणि 1832मध्ये काय झाली, ही बँक बंद झाली. ही पूर्णपणे ब्रिटिशांनी स्थापन केलेली भारतातील पहिली बँक होती. त्यानंतर जर काळ विचार केला तर त्यानंतरचा काळ जो आहे तो प्रेसिडेन्सी बँकाचा आहे. ज्या ठिकाणी ब्रिटिश प्रेसिडेन्सी होते अशा ब्रिटिश प्रेसिडेन्सीमध्ये ब्रिटिशांनी काय केलं, बँका स्थापनेला सुरुवात केली. त्यातील पहिली बँक जी होती ती बँक ऑफ कलकत्ता जी होती 1806मध्ये स्थापन केली होती. या बँकेला 3 वर्षांनी काय झाली, सनद भेटली आणि या बँकेचं रूपांतर बँक ऑफ बेंगॉलमध्ये 1909 साली झालेलं पाहायला भेटतं आपल्याला. त्यानंतरची जी बँक आहे ती आहे बँक ऑफ बॉम्बे. बँक ऑफ बॉम्बे जी आहे ती 1840ला स्थापन झालेली बँक आहे. आणि तिसरी प्रेसिडेन्सी बँक जी आहे ते 1843ला, त्या बँकेला आपण म्हणतो बँक ऑफ मद्रास. या तिन्ही बँकाला जर विचार केला तर 1962 पर्यंत या तिन्ही बँकांना टप्प्याटप्प्याने स्वतःचं चलन निर्मितीचा काय केला होता, अधिकार प्राप्त झाला होता. मात्र 1962मध्ये काय झाला, हा अधिकार या बँकाकडनं काढून घेण्यात आला. कारण करन्सी ॲक्ट एक ब्रिटिशांनी काय केला, पास केला आणि करन्सी चालू करण्याचा किंवा करन्सी इश्यू करण्याचा अधिकार ब्रिटिश शासनाकडे गेल्यामुळे या बँकांचा हा अधिकार काय करून टाकण्यात आला, बंद करून टाकण्यात आला. बघा, त्याच्यानंतर
जर काही भारतातल्या बँकाचा विचार केला तर 1864मध्ये बँक ऑफ अलाहाबाद ही अमर्यादित तत्वावर मर्यादित तत्वावरती स्थापन झालेली बँक होती. तर मर्यादित अमर्यादित म्हणजे स्वतःच्या कॅपिटलपेक्षा स्वतःच्या गुंतवणुकीपेक्षा जास्त काय करू शकतात, खर्च करू शकतात किंवा कर्ज देऊ शकतात, त्यांना अमर्यादित म्हणतात. आणि जे स्वतःची जेवढी गुंतवणूक आहे तेवढाच व्यवहार करतात त्यांना मर्यादित तत्वावरती म्हणतात. तशी ही 1864मध्ये बँक ऑफ अलाहाबाद जी होती मर्यादित तत्वावरती स्थापन झालेली एक बँक होती. त्यानंतर 1881मध्ये अवध कमर्शियल बँक ही सुद्धा मर्यादित तत्वावरती स्थापन झालेली बँक होती. त्यानंतर 1994ला स्थापन झालेली पंजाब नॅशनल बँक. पंजाब नॅशनल बँकची स्थापना कोणी केली? ही लाला हरकिशन नावाच्या व्यक्तीने केली. ही बँक मात्र संपूर्णपणे भारतीय मालकीची असणारी भारतातील पहिली बँक कोणती? पंजाब नॅशनल बँक. लक्षात ठेवायचं, 1894ला स्थापन झालेली पंजाब नॅशनल बँक ही भारतातील पहिली संपूर्णपणे भारतीय मालकीची असणारी बँक होय. ती आजही चालू आहे. बघा, त्यानंतर जर विचार केला तर 1906 नंतर किंवा 1906 ते 13च्या काळामध्ये प्रचंड प्रमाणावरती बँका स्थापन झाल्या. त्या बँका कोणत्या होत्या? संपूर्णपणे त्या देशी बँका होत्या. एक स्वदेशी चळवळीची लाट होती. त्या लाटीमध्ये मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये जवळपास 98 बँका ज्या आहेत त्या 1906 ते 1913च्या दरम्यान काय झाल्या? चालू झाल्या. मात्र 1913 ते 17च्या काळामध्ये पैकी या 98 बँकांपैकी जवळपास 87 बँका काय झाल्या? बुडाल्या. कारण जे योग्य व्यवस्थापनाची आवश्यकता होती किंवा जो पतपुरवठा त्यांना होणं अपेक्षित होतं तो त्यांना रिपतपुरवठा किंवा पुनर्पतपुरवठा होणं अपेक्षित झाला नाही. त्याच्यामुळे ह्या बँका काय झाल्या? जवळपास 87 बँका काय झाल्या त्या काळामध्ये बुडाल्या. त्यानंतर बघा, 1921चा काळ जर आपण पाहिला तर 1921मध्ये काय झालं? ज्या 3 प्रेसिडेन्सी बँका होत्या, बँक ऑफ बेंगॉल, त्याच्यानंतर बँक ऑफ बॉम्बे आणि त्याच्यानंतर बँक ऑफ मद्रास, या तिन्ही बँकांना काय केलं ब्रिटिश शासनानं किंवा ब्रिटिशांनी त्यानं तिन्ही बँकांना एकत्रित करून एकच 1921मध्ये इम्पेरियल बँक स्थापन केली. आता ही इम्पेरियल बँक जी होती ती ब्रिटिश सरकारची बँक म्हणून हिने बरेचसे दिवस काय केलं? काम केलं. जोपर्यंत RBIची स्थापना होत नाही तोपर्यंत ह्याने एक व्यावसायिक बँक म्हणून तर काम केलं. त्याचबरोबर ब्रिटिशांची बँक म्हणून किंवा मध्यवर्ती बँक म्हणून सुद्धा काम केलं. प्रश्न विचारू शकतात की RBIच्या आधी किंवा RBIच्या स्थापनेच्या आधी भारतामध्ये कोणती बँक मध्यवर्ती बँक म्हणून काम करत होती? तर भारतामध्ये ब्रिटिशांसाठी मध्यवर्ती बँक म्हणून जर विचार केला भारतामध्ये तर त्या बँकेचं नाव होतं इम्पेरियल बँक. बरोबर आहे. आता त्यानंतर जर विचार केला 1921च्या नंतरचा तर 1934ला एक ॲक्ट पास झाला. तो ॲक्ट होता RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934. या ॲक्ट अनुसार 1935मध्ये RBIची स्थापना झाली. विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी RBIबद्दल जास्त बोलत नाही, कारण RBI ज्यावेळेस आपल्याला टॉपिक बघायचा आहे त्यावेळेस आपण सविस्तरपणे RBIच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या RBIच्या सर्व प्रगतीला काय करणार आहोत, बोलणार आहोत. फक्त आपण एक बँकांची हिस्ट्री पाहत आहोत. ती हिस्ट्री पाहत असताना आपण फक्त की कसं पुढे आलोत, आपण कोणत्या टप्प्याने आलोत, त्यामध्ये हा सुद्धा एक टप्पा जो आहे तो RBIची स्थापना 1935ला झाली. आता इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 1 एप्रिल 1935ला RBI स्थापना झाली आणि RBI ॲक्ट जर विचार केला तर RBI ॲक्ट 1934 आहे. त्यानंतर बघा 1 जानेवारी 1949. आता हे तर थोडंसं आपण पुढे जातोय, कारण आपण आताच बोललो होतो की आपण प्री इंडिपेंडन्स बघतो आहोत. पण आता RBIचा विषय चालू होऊन फक्त एक लक्षात ठेवा की एक आकडेवारी आपल्याला लक्षात असली पाहिजे, त्याच्यामुळे आपण काय करतो त्याला एक जागा बघतो. 1 जानेवारी 1949ला RBIचं राष्ट्रीयकरण झालं. राष्ट्रीयकरण झालं म्हणजे काय की RBIची जी मालकी होती, मालकीचं हस्तांतरण आता कोणाकडे झालं? भारत सरकारकडे झालं. एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर 17 फेब्रुवारी 1949 रोजी RBIला बँकांवरती नियंत्रण ठेवण्याचा अधिकार प्राप्त झाला. तो ॲक्ट होता बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. या ॲक्टानुसार RBI आता भारतातील इतर बँकांवरती काय करू शकते? नियंत्रण ठेवू शकते.